मकर राशी 15 ते 21 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा लवकर सुरू होणार आहे। या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांची हालचाल पाहायला मिळेल। हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊ। मकर राशी या आठवड्यात चंद्र तुळ राशीत प्रवेश करेल। तुमचे लक्ष करिअर, नेतृत्व, प्रतिष्ठा आणि दीर्घकालीन योजनांवर केंद्रित करेल। आठवड्याच्या मध्यभागी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे खोल भावनिक संभाषणे आणि मित्र किंवा गटांशी संबंध निर्माण होतील। सूर्याच्या धनु राशीत प्रवेशामुळे तुम्हाला विश्रांती, शांती आणि भावनिक उपचारांवर लक्ष केंद्रित होईल। मंगळ धनु राशीत प्रवेश करेल, तुम्हाला जुने ओझे सोडून आंतरिक शक्ती जोपासण्यास प्रोत्साहित करेल। शुक्र धनु राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे सर्जनशील उपचार आणि आंतरिक शांतीच्या संधी मिळतील। आठवड्याच्या शेवटी चंद्र धनु राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुमची आध्यात्मिक वाढ आणि आंतरिक स्पष्टता वाढेल। मकर राशी या आठवड्यातील सोमवार आणि मंगळवार नवीन क्रियाकलाप, भावना आणि नातेसंबंध अनुभवण्यासाठी अनोख्या आणि रोमांचक संधी घेऊन येतात। स्वातंत्र्याची किंवा नवीन आत्म अभिव्यक्तीची तुमची गरज कधीकधी मोठी उलटापालट घडवून आणणार नाही। धाडसी ऊर्जेने नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। वाढलेली लैंगिक इच्छा आणि शारीरिक आकर्षणाचा आनंद घेतल्याने एक रोमांचक नवीन प्रणय शक्य आहे। बुधवार ते रविवार या काळात अधिक आनंददायी आश्चर्य आणि उत्साहवर्धक भेटी होतात। काहीतरी नवीन आणि रोमांचक करून पाहण्याचा हा एक उत्तम काळ आहे। ते प्रत्यक्षात आणण्यासाठी पुरेसे स्वातंत्र्य आहे। वैयक्तिक संवादांमधून येणाऱ्या अंतर्दृष्टी किंवा अभिप्रायाच्या झलकांमधून वाढलेली आत्मजागरूकता येऊ शकते। तुमच्या व्यक्तिमत्वाची अधिक भडक किंवा विचित्र बाजू व्यक्त करण्यास तुम्हाला आरामदायी वाटले पाहिजे। नक्षत्र तुम्हाला कदाचित प्रेरणा देईल। भविष्याबद्दल तुम्हाला अधिक आशावादी वाटेल आणि तुमच्या भावनिक आणि आर्थिक गरजा पूर्ण होतील असा आत्मविश्वासही तुम्हाला असेल। हे एक अतिशय आध्यात्मिक कार्ड देखील आहे। तुम्हाला संपूर्ण सृष्टीशी एकरूप वाटेल, त्याचा आस्वाद घ्या। नक्षत्र हा एक निश्चित शुभ संकेत आहे। तुम्ही कदाचित आधी सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त असाल। ही वेळ अशी आहे, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणते बदल करायचे आहेत किंवा पाहायचे आहेत, एक यादी बनवा। तुम्ही आता जे काही करायचे ठरवले आहे ते जवळजवळ पूर्ण करू शकता असे मोठे विचार करा। 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर या आठवड्यात मकर राशीचे लोक खूप भावनिक असतील। इतरांशी संवाद साधताना त्यांना संकोच वाटू शकतो। या आठवड्यात त्यांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो। कनिष्ठ कर्मचारी त्यांच्या कारकिर्दीत तुमच्याकडून प्रेरणा घेतील। व्यावसायिकांना बाजारात प्रवेश करण्याच्या संधी मिळतील। यामुळे ते इतरांसमोर मोकळेपणाने बोलण्यास कचरतील। म्हणूनच जर त्यांना तणावमुक्त राहायचे असेल तर त्यांना भूतकाळ सोडून नव्याने सुरुवात करावी लागेल। अचानक पैशांचा ओघ शक्य आहे। मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप अनुकूल राहील। या आठवड्यात त्यांना अचानक पैशांचा ओघ येईल। परिणामी ते गुंतवणूक आणि खर्चाबाबत घाईघाईने निर्णय घेऊ शकतात। त्यांना ही सवय सुधारण्याची आणि महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांची वाटाघाटी करताना वडिलांचा किंवा वरिष्ठांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो। या आठवड्यात तुम्ही तुमच्या वडिलांकडून त्यांच्या मागण्या मागून त्यांना त्रास देऊ शकता। यामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तणाव निर्माण होऊ शकतो। याचा तुमच्या व्यावसायिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो। यासाठी सावधगिरी बाळगा। मकर राशीचे लोक त्यांच्या कनिष्ठांना त्यांच्या कारकिर्दीत प्रेरणा देतील। त्यांच्या कनिष्ठांना त्यांच्या कार्यक्षमतेने प्रेरणा मिळेल। कर्मचारी देखील त्यांची प्रशंसा करतील आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा विचार करतील। व्यावसायिकांना बाजारात स्वतःला स्थापित करण्याच्या संधी मिळतील। तर विद्यार्थ्यांना अभ्यास करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप शुभ आहे। ज्यांना लक्ष विचलित होण्याची तक्रार आहे त्यांच्यासाठी हा आठवडा चांगला आहे। या आठवड्यात विद्यार्थी पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील। मित्र त्यांना अडथळे दूर करण्यास मदत करतील। मकर राशी या आठवड्यात मंगळ आणि सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करतील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या नवीन जहाजाचा कर्णधार बनाल। तुमच्या राशीतील मंगळ तुम्हाला अधिक आवेगी बनवू शकतो, म्हणून शांत राहा आणि अधिक विश्लेषणात्मक व्हा। 21 डिसेंबर पासून सुरू होणारा मकर ऋतू तुम्हाला तुमच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यास मदत करेल। भविष्यासाठी तुमच्या योजनांमध्ये सुधारणा करण्याची ही चांगली वेळ आहे, कारण तुमच्याकडे उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास आहे। इतरांशी असलेले तुमचे संबंध देखील या कथेचा एक भाग आहेत, कारण तुम्ही त्यांच्याशी कसे संवाद साधता याबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळते। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला वृश्चिक राशीच्या चंद्राचा पाठिंबा मिळतो, जो तुम्हाला मित्रांशी जोडतो। आठवड्याच्या मध्यात धनु राशीतील अमावस्ये दरम्यान तुमच्या रोमॅन्टिक जोडीदारासोबत डेटवर जाणे किंवा स्वतःची घडी
किंवा स्वतःसाठी घरी बनवलेले छान जेवण बनवणे हे हृदयासाठी पोषक असते. या आठवड्यात तुमच्यासाठी प्रेमसंबंध बरे करणारे आहेत आणि जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी या आठवड्याची ऊर्जा तुम्हाला स्वतःवर अधिक प्रेम आणि काळजी दाखवण्यास प्रोत्साहित करते. मकर राशीत या आठवड्यात शनीच्या प्रभावामुळे महत्त्वाकांक्षा आणि धोरणात्मक नियोजनावर भर दिला जातो. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कारकिर्दीत दीर्घकालीन ध्येय निश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करा. आव्हानांना तोंड देण्यासाठी तुमचा शिस्तबद्ध दृष्टिकोन वापरा. सहयोगी प्रयत्न फलदायी परिणाम देऊ शकतात, म्हणून सहकाऱ्यांना अर्थपूर्ण संवादात सहभागी करून घ्या. आठवड्याच्या मध्यात नातेसंबंधांना वचनबद्धता आणि संवाद आवश्यक असतो. संयम आणि समजूतदारपणाने बंध जोपासा. आर्थिकदृष्ट्या सुरक्षितता आणि वाढ सुनिश्चित करण्यासाठी बजेटिंग आणि आर्थिक उद्दिष्टांचे पुनर्मूल्यांकन करण्यास प्राधान्य द्या. शिस्तबद्ध व्यायाम, दिनचर्यासारख्या सहनशक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या आरोग्य व्यवस्था चैतन्य वाढवतील. आठवड्याच्या शेवटी कौटुंबिक मेळावे आनंद आणि एकतेला आमंत्रित करतात. विश्रांती आणि चिंतनासाठी पोषक पार्श्वभूमी प्रदान करतात. वाचन किंवा बागकाम यासारख्या सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या आणि सांत्वन देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहा. आठवड्याच्या ऊर्जेला आत्मनिरीक्षण, आकांक्षा स्पष्ट करणे आणि दीर्घकाळापासून धारण केलेल्या मूल्यांशी जुळवून घेण्याचे मार्गदर्शन करू द्या. वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाला पुढे नेण्यासाठी स्थिरता आणि पूर्ततेचे आश्वासन देणारे रस्ते तयार करण्यासाठी या वैश्विक वेळेचा वापर करा. एकंदरीतच पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.